बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक सवय की फक्त वाचायचं, एकदा वाचायचं, दोनदा वाचायचं, तीनदा वाचायचं. कुठेतरी ऐकलेलं असतं की एकदा वाचून, दोनदा वाचून, तीनदा वाचून आहे ना, काही विद्यार्थी जे सिलेक्ट झालेले असतात ते सांगतात की मी तीनदा वाचलो होतो, चारदा वाचलो होतो, पाचदा वाचलो होतो. पण ते कसं वाचलं होतं ना, ते विद्यार्थी कधी सांगत नाही जन्मात. ओके, त्यांना विचारलं तरी ते म्हणतात मी फक्त वाचलं होतं. पण ॲक्च्युअलमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये जो विद्यार्थी पास होतो ना, तो विद्यार्थी सतत वाचत असतो. तो कधीच मोजत नसतो की मी एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं. बरोबर? तुम्ही जेवण करताना तुम्ही किती घास घेतले हे मोजता का? खरं सांगा. जेवण करत असताना किती वेळा मी चावलं एक घास, हे कधी तुम्ही मोजता का? तर तुमचं ते रँडमली तुमची ती सवय असते ना. म्हणजे जेवढे समजा तुम्ही 4 चपात्या खातायत, 3 चपात्या खातायत, 2 चपात्या खातात. तर तुमचा एक ठरलेला तो पॅटर्न असतो, की आपण ओके किती घास तोडायचा, किती घास खायचा, किती वेळा चावायचा. ठीक आहे. गिळायचा तर एकदाच असतोय. बरोबर? आता आपण रवंथ नाही करू शकत. राइट. पण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याच गोष्टी असतात, की इथं आहे ना मोजून-माजून असलं काही होत नाही. लक्षात घ्या मी काय म्हणलं, मोजून सुद्धा आणि माजून सुद्धा. मोजून काही विद्यार्थी अभ्यास करतात, की मी सिंगल रीडिंग केली, डबल रीडिंग केली. ओके. असलं मॅटर नाही करत. आणि माजून म्हणजे काय, की मला जास्त आलं म्हणजे मी आता लय माजलो, आता मी आता कुणाला काही सांगणार नाही. मी माझा अभ्यास करणार. तर अशाच गोष्टी या ठिकाणी येत नाही. म्हणून मी बऱ्याचदा सांगत असतो, जास्त येतंय म्हणून माजायचं नाही आणि कमी येतंय म्हणून लाजायचं नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट हीच असते. ठीक आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना आता कसं आहे आपलं हे पॉलिटीचं शेवटचं लेक्चर आणि या सगळ्या लेक्चर्समध्ये ज्या काही तुम्हाला मी गोष्टी सांगितल्यात, या गोष्टीला तुम्हाला आता काय करायचंय फक्त वाचत राहायचं. इथून पुढं तुमची स्पर्धा परीक्षेची ज्या दिवशी तुमची परीक्षा आहे, त्या दिवसापर्यंत तुम्हाला फक्त रीड करत राहायचंय. राइट. आता कालांतराने पुढे भविष्यात आणखी एक सेकंड बॅच येईल आणि त्या सेकंड बॅचच्या नंतर ती पण चालेल 5.5-6 महिने. तर त्या बॅचमध्ये पण तुमचा सिलेबस असा सिस्टमॅटिकली कंप्लीट होईल, जे की नवीन विद्यार्थी येतील, तुमच्या रेफरन्सने येतील किंवा बाकी जे काही म्हणजे लेक्चर्स करणारे रेग्युलर विद्यार्थी त्यांच्या रेफरन्सने येतील. पण या सगळ्या गोष्टींमुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तुमचं एक सुदैवानं काय झालेलं आहे, तुमची बॅच ज्यावेळेस संपत आहे, त्याच्यानंतर लगेच तुमची परीक्षा आहे. बरोबर? त्याच्यानंतर तुमची लगेच परीक्षा आहे. पण तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अजून आहे ना मॅथ्स आणि सायन्स कंप्लीट नाहीये. तर तुम्हाला आहे ना, मी बऱ्याचदा सांगत असतो, की ज्या विद्यार्थ्याचा सगळा अभ्यासक्रम ओके झालेला आहे अभ्यास करून, तो विद्यार्थी परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी परिपक्व असतो. मला सांगा, तुम्ही जर आंब्याच्या झाडाचा जस्ट कैरी लागलेला आंबा किंवा जस्ट अजून त्याच्या आतमध्ये कुई पण तयार नाही झाली, असा आंबा तुम्ही तोडला आणि आडीला लावला आणि पिकायला लावला, तर खरंच तो पिकल का? आणि बरं पिकला तरी त्याच्यामध्ये तेवढा गोडवा राहणार आहे का? बरोबर. बरेचदा काय होतात, आंबा लवकरात लवकर विकण्यासाठी शेतकरी किंवा तो व्यापारी काय करतो, लवकर आंबा तोडतो आणि त्याच्यावर रसायन मारतो. रसायन मारलं की डेफिनेटली तो पिकतो आणि पिकल्यानंतर तुम्हाला गोड पण नाही लागत. तो एकदम आंबट झार लागतो. पण झाडावर पाड लागलेला आंबा ज्यावेळेस तुम्ही आढीला लावता आणि त्याला पिकवता चांगला एक 7-8 दिवस त्याला चांगला पिकू देता. तर त्याचा गोडवा कसा असतो? परफेक्ट असतो. तसा अभ्यास असतो. अभ्यासाला सुद्धा आहे ना मुरवावा लागतो. आणि तुम्ही अभ्यास न मुरवताच तुम्ही अपेक्षा ठेवता, की बाबा मी झेंडेच गाडणार. 2 अन् 4 विषयाच्या जीवावरती तुम्ही स्पर्धा परीक्षा जिंकायला चाललेला आहात. हे चुकीचं आहे. सगळ्यात पहिले हे डोक्यात फिट करा. बॅचमध्ये सगळ्यात पहिले लेक्चर घेताना हे सांगितलं होतं, परीक्षा आहे म्हणून मी शिकवतोय असं नाही. तर तुम्हाला शिकवायचं आहे म्हणून मी तुम्हाला शिकवतोय. माझं काम आहे तुम्हाला 6 महिन्यात 4 विषय परफेक्ट करून देणं आणि पुढच्या 6 महिन्यात नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना परत 6 विषय कंप्लीट करून देणं. सॉरी 4 विषय कंप्लीट करून देणं. हे माझं काम आहे आणि ह्या कामामध्ये मी माहिर आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये माहिर असलं पाहिजे. म्हणजे कोणतं? तुमचा अभ्यासक्रम. अभ्यासक्रमात तुम्ही परफेक्ट असलं पाहिजे आणि जो विद्यार्थी अभ्यासक्रमात परफेक्ट असतो, तो विद्यार्थी कधीही मागे पडत नाही. बघा बरेचसे विद्यार्थी तुम्हाला असे दिसत असतील, की एका अटेम्प्ट म्हणजे एकाच वर्षी एकच पोरगं सगळ्याच प्री पास होते. गटकची पण होते, गटबची पण होते, राज्यसेवेची पण होते. आणि ते सरळ सेवा पण काढते. कुठं ना कुठेतरी त्याला पोस्ट लागते. ही पोरं कशी असतात? ह्या पोरांचं तुम्ही बघा, हे पोरं 5 आणि 6 महिन्याचा अभ्यास केलेले लोक नसतात. त्या पोरांनी 2-3 वर्ष चांगले घासलेले असतात एमपीएससीमध्ये. त्यांना अपयश पचवून त्यांना समजलेलं असतं, की आपण कुठे मागे पडतोय. आणि काय उलट्या डोक्याची पण पोरं असतात, की ज्यांना मागच्या वर्षी 36 पडले, ह्याही वर्षी 36 पडले आणि पुढच्या वर्षी 36 पडणार आहेत. ते कधीच ओके आहेत असे विद्यार्थी. नागपूरमध्ये असताना मी ऑफलाईन क्लासेसमध्ये बरेचसे असे विद्यार्थी बघितलेले. 21ला 30 बॉम्ब, 22ला 30 बॉम्ब, 23ला 30 बॉम्ब, 24ला 30 बॉम्ब, 25ला 30 बॉम्ब, आता 26ला परत तयारी करते अजून. म्हणजे एवढे वर्ष तुम्ही तिथंच राहताय. याचा अर्थ काय? की तुम्हाला येणारे सब्जेक्ट तुम्ही करताय. तुम्ही बाकीचे सब्जेक्ट करतच नाहीत. तुम्ही बाकीच्या सब्जेक्टला वेळच देत नाही. तर ते करा आता. की बाकीच्या सब्जेक्टला पण आता इथून पुढे वेळ द्या. आतापर्यंत तुम्हाला मी द्यायला लावला होता. आता इथून पुढे जर दिला नसेल तर पुढे द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. एवढं बोलून आजचं आपलं छोटंसं एक टिप जी आहे ती तुमची संपवतो आणि आपला क्वालिटी हा विषय संपतोय. ठीक आहे. थँक्यू.